छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीनं शहरातील दुरावस्थे प्रश्नी इथे आंदोलन केलं जात आहे। महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन होत आहे। करण गायकर आपल्यासोबत आहेत। काय आपण आज महापालिकेच्या प्रवेशद्वारावर जे आंदोलन करत आहात, नेमका काय कारण आहे? शहरातील आरोग्य प्रश्न आपण देखील घेतलेला आहे। या ठिकाणी आपण बघितलं असेल, नाशिक शहरात एक सुद्धा रस्ता चांगला नाही आहे। प्रत्येक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे, लोकांचा जीव जात आहे। तरी मनपा प्रशासनाला जर जाग येत नसेल तर म्हणून आज त्या ठिकाणी छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून थाळीनाद आंदोलन करत सिमेंट असेल, डांबर असेल, खडी असेल, रेती असेल, या सगळ्या वस्तू आम्ही त्यांना भेट देतोय आणि त्यांना जागा करतोय का लोकांच्या जीवाशी खेळू नका। लवकरात लवकर नाशिक शहरातले 7 दिवसाच्या आत रस्ते सगळे सुरळीत करा। त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न, या खड्ड्यांमुळे शहरामध्ये अनेक आजार वाढलेले आहेत आणि एकीकडे सिव्हिल सर्जन त्या ठिकाणी म्हणतात का नाशिकचे पेशंट, शहरातले पेशंट हे मनपाच्याच दवाखान्यात गेले पाहिजे आणि मनपा प्रशासनाची त्या ठिकाणी कुठेही दवाखान्यामध्ये त्या सुविधा नसल्यामुळं या दोघांमुळे नाशिकच्या नागरिकांच्या जीवाचा खेळ चालला आहे। हा खेळ थांबवण्यासाठी, रस्ते सुरळीत करण्यासाठी येत्या 7 दिवसाचा अल्टिमेट आम्ही आज यांना देतोय। 7 दिवसात जर यांनी आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर या तिन्ही गेटला मनपाच्या आम्ही या सगळ्या वस्तू मोठ्या स्वरूपात टाकून हे गेट बंद करून आंदोलन करू। त्याला सर्वस्वी जबाबदार हे नाशिक मनपा प्रशासन असेल। आंदोलनामध्ये सिमेंट देखील घेऊन आलेला आहे। सिमेंट आहे, वाळू आपण कॅमेरामध्ये बघू शकतो की रेती आहे, इथे रेती, खडी देखील आहे। ज्या पद्धतीनं या शहराची दुरावस्था झालेली आहे, शहरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, अपघाताचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढतं। इथे JCBचा एक देखील प्रतिकृती घेऊन आंदोलक सहभागी झालेत। काय सांगाल आपण? JCB आणि हातात डांबर घेऊन सहभागी झाला। खरं पाहायला गेलं तर JCB आणायचं कारण असं आहे का रेती खडी आम्ही घेऊन आलेलो आहे। ती रेती खडी टाकण्यासाठी हे JCBची खूप गरज आहे। त्याच्यासाठी रोलर पण आणायचं होतं, पण आमचं रोलर आम्हाला भेटलं नाही तर आम्ही रोलर पण आणून त्याचाही निषेध आम्ही व्यक्त केला असता महापालिकेचा। महापालिका आयुक्तांची भेट झाली का आपली, किंवा त्यांना काही निवेदन वगैरे आपण दिलं? त्यांना मध्ये कळवलं आहे की आम्हाला वेळ द्या, आम्हाला या सगळ्या वस्तू तुम्हाला द्यायच्या आहे, आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत। अजूनही गेल्या 1.5 तासापासून मनपा आयुक्तांना जर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न ऐकण्यासाठी वेळ नसेल, त्यांचे लोक आता मधून सांगतात की तुम्हाला दुसऱ्याच कुठल्या तरी अधिकाऱ्यांना भेटायला सांगितलं। अरे मनपा आयुक्त हे आमचे प्रश्न ऐकण्यासाठी आहे, आमच्या समस्या सोडवण्यासाठी आहे। तुम्ही राजासारखं जर वागायला लागलं तर प्रजेने कोणाकडे दाद मागायची? यामुळं या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं आणि परत आले 5 लोकांचं शिष्ट मंडळ। अरे कोटी लोक या नाशिक शहरात राहतात आणि तुम्ही 5 लोकांचं निवेदन ऐकणार का? आमचे सगळे लोक इतर वेळी यांच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या लोकांना 50-50 लोकांना परमिशन मिळते आणि आमच्यासारख्या आंदोलकांना 5 लोकांची आड घातल्या जाते, ही कदापि मान्य नाही। त्यांना जर आमच्या 5च लोकांना द्यायचं असेल त्यांनी तर गेटवर यावं आणि गेटवर येऊन आमचं हे सगळं वस्तू स्वीकाराव्या, ही मागणी आम्ही त्यांच्याकडे केली। जाईल तर पूर्ण लोक जातील, नाहीतर त्यांनी गेटवर येऊन या ठिकाणी आमचं निवेदन स्वीकारावं, ही मागणी आम्ही त्यांच्याकडे केली। बघू शकतात की 7 दिवसाचा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे। थाळीनाद आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। नाशिक शहरातील रस्त्यांची ज्या पद्धतीनं दुर्दशा झालेली आहे, अपघाताचं प्रमाण वाढतं आहे, आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, या विरोधात छावा संघटनेनं हे आंदोलन पुकारलं आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।